99. मैदरंगी येथील मुसलमान जमादार. श्री स्वामी समर्थ. गोपाळबुवा खेडकर महाराजांच्या बखर येथे स्वामींच्या लीला आपण बघत आहोत. यांचे मैदरंगी गाव एक मुसलमान जमादार सरकारी नोकरीवर होता. बंदीखान्यातील कैद्यावर देखरेख करण्याचे त्याच्याकडे काम होतं. एक दिवशी सायंकाळी कैद तुरुंगात घालण्याची वेळ व कैदी जमादाराची नजर चुकून पळून जाण्याकरता कोर्टाचे खंदकात लपून बसला. रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादार लक्षात आले. तेव्हा त्यास फार वाईट वाटून झालेल्या गोष्टीचा काय परिणाम होतो याची काळजी घडली. नोकरी करता करता म्हातारपण आले. आता पेन्शन घेऊन घरी बसण्याची दिवस आला असता असा प्रसंग आला म्हणून त्यास पराकाष्ठेचे दुःख झाले. जमादार स्वामी समर्थाचा भक्त होता. श्रींचे स्मरण करून त्याने प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आल्यावर आपले दूषण टाळल्यास सावखरीच्या राजांना देऊन जन्मभर श्रीस्वामींची सेवा करीन. रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल तपास केला, पत्ता लागला नाही. उजाडल्यावर एक स्वार कैद्याच्या तपासात फिरत असता खंदकात लपून बसलेला कैदी त्यास सापडला. स्वारीने त्यास जमादाराचे स्वाधीन केलं. जमादाराने अत्यानंद होऊन कैद्यास घेऊन तसाच तो जमादाराकडे गेला व त्याला त्याचे स्वाधीन करून नोकरीचा राजा पुढे ठेवला. खंदकात कैदी रात्रभर बसून कसा राहिला याचे मामल्यास आश्चर्य वाटून कैद्यास दिवचारपूस केला असता त्याने सांगितले, रात्रभर आपण पळून जाण्याकरता खंदकाभोवती फिरलो. खंदकावर चढून जावे तर एक सैन्यास आपण मारण्याची देई. तो सैन्यास सळो आपल्या मागे फिरत होता. सकाळी स्वार घेऊन त्याने आपणास पकडले. कैद्याची हकीकत ऐकून सर्वच आश्चर्य वाटले. जमादाराची खात्री झाली की आपले संकट स्वामींनी समर्थाने दूर केले व पूर्वीच्या संकेतप्रमाणे नोकरी सोडून जमादार अक्कलकोटात जाऊन स्वामींच्या चरणी लागला. सर्व संघ परित्याग करून जमादार महाराजांची सेवेत तत्पर राहिला. पोटाचा कोणताच उद्योग तो करीत नसे. दुपारचा 12 वाजता चोळपाचे 2 भाकरी यास दे म्हणून मला चोळपास आज्ञा करीत. याप्रमाणे 8 दिवस क्रम चालला. चोळपा लोभी असल्याकडे 2 भाकऱ्या देण्याचे त्यास जड वाटू लागले. जमादार महाराजाजवळ बसण्याचे त्याने मनाई केली. जमादार लांब बसू लागला. महाराज ते पाहून एक दिवशी त्यास जवळ बोलवले व आपल्या पायातील जोडा त्याने अंगावर फेकून लागावी जाण्यास आज्ञा दिली. प्रसाद शिरसंवाद करून मोठ्या आनंदाने जमादार मैदेगिरीस गेला. चर्मपादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीने तो त्याची पूजा करू लागला. हिंदू साधूचा जोड आणून पूजा करतो ही गोष्ट जमादाराच्या बायकोपास विषयात वाटून त्यांनी घराबाहेर हाकलून दिले. बाहेर एक पडके घर होते. त्या जमादार जाऊन राहिला. स्वामी त्यास गावातून आयते भोजन मिळवले. स्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्ध झाला. त्याची कीर्ती ऐकून रोगी व्याधिग्रस्त लोक त्यांच्याकडे येऊ लागले. स्वामींकडे चर्मपादुका देखील माती जमादार यास देत असे. त्या पादुका रोगी बरे होऊ लागले. तो मोठा सिद्धपुरुष बनला. ब्राह्मणे त्यास वंदन करू लागले. जमादार हमेशा अक्रोडात दर्शनात जाई. पुढे त्यास महाराजांचा पीर साहेब या नावाने हाक मारी. पुढे त्यास द्रव्यही पुष्कळ मिळाले. बायकोपराने त्यास घराबाहेर हाकलून दिले होते. त्यानेच त्यास मोठ्या प्रेमाने सन्माने पादुकासह घरी नेले. जग हे पैशाचे आहे, मिळती शृंगारभूषणे, कांता लाभे बहुमानने. जमादाराची बायको पुढे पतीची सेवा करू लागली. पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात पादुके स्थापन करून पूजेस एक ब्राह्मण ठेवला. मोठ्या थाटाने तो श्रींची उत्सव करू लागला. जमादाराच्या म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ लागले. श्रींचा उत्सव करू लागला. जमादाराने म्हटल्याप्रमाणे सर्व होऊ लागले. त्याचे शिष्यही पुढे बहुत बनले. याप्रमाणे श्री स्वामी कृपेने केवळ अविलिया बनला. सदरो जमादारास समाधी झाल्यास सुमारे 3 वर्ष झाली.